आणि यानंतर पुण्यातून एक अपडेट जाणून घेऊयात। पुण्यातील बोबदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणी आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात असल्याचं पोलिसांनी जाहीर केलंय। अपडेट जाणून घेऊयात। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, आता पोलिसांकडून संशयितांची चौकशी केली जाते आणि आता 10 लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आल्याचं समजतंय। दीपक, अगदी जर आपण बघितलं तर गुरुवारी ही घटना घडलेली होती। पुण्यातील बोबदेव घाटात सामूहिक अत्याचाराची घटना घडलेली होती। 21 वर्षीय ती पीडित तरुणी आहे, जिच्यावर हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। मात्र आता 4 दिवस उलटून सुद्धा पुणे पोलिसांना या आरोपींना अटक करता आलेली नाही। त्यांनी स्केच तयार केलेले आहेत आणि यावरून आता त्यांनी जो कोणी या आरोपी जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती देईल त्यांना 10 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। अर्थात त्या परिसरात बरेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासून झालेले आहेत। जवळपास 3000 पेक्षा जास्त मोबाईलचे लोकेशन्स असतात ट्रेस केलेले, त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। मात्र आतापर्यंत पुणे पोलिसांना या आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी यश आलेलं नाहीये। आरोपी ट्रेस होत नाहीये आणि त्यामुळं जो कोणी या आरोपींबद्दलची माहिती देईल त्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्याचबरोबर त्याला 10 लाख रुपये दिले जातील बक्षीस म्हणून, असं पुणे पोलिसांकडून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे। अर्थात पोलिसांचं कुठेतरी अपयश देखील म्हणावं लागेल, कारण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात अर्थात असा प्रकार घडतो। जो पोलीस स्टेशन स्वाभाविकच आता आगामी काळामध्ये पोलिसांकडून कशा पद्धतीने पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।